राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेता एकनाथ खड़से के संभावित बीजेपी प्रवेश की चर्चा एक बार फिर तेज हो गई है। इस पर प्रतिक्रिया देते हुए महाराष्ट्र सरकार के मंत्री गिरीश महाजन ने कहा कि एकनाथ खड़से के सीधे दिल्ली तक पहुंचे हैं और अगर पार्टी के वरिष्ठ नेतृत्व की मंजूरी मिलती है तो उनका बीजेपी में प्रवेश हो सकता है। महाजन ने यह भी कहा कि यदि ऐसा होता है तो वे उन्हें शुभकामनाएं देंगे। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। त्यांच्या मते मला वाटतं उद्धवजींनी दिले का कोणी दिले मला माहित नाही, कारण आमच्याकडून तर काही दिले जाणार नाही भाजपाकडून वगैरे असे काही अधिकार। पण आता ते कधी उद्धवजींना पंतप्रधान सांगतात, कधी एकनाथजींना होणार नाही म्हणून सांगतात, कधी बावनकुळेंना सांगतात। त्यांच्या मनात त्यांचं कोणी मालक नाहीये, ते आज काही बोलतील, उद्या काही बोलतील, परवा काही बोलतील, पण आता त्यांना काही विशेष अधिकार आहेत मला वाटतं। मग थेट पंतप्रधानापासून, राष्ट्रपतीपासून, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपासून, इलेक्शन कमिशनपासून सगळ्यांना शिव्या देणं, वाटेल तसं बोलणं, हा त्यांचा आता धर्मच आहे त्यांचा झालेला। खडसेंच्या भाजप प्रवेशाची पुन्हा एकदा चर्चा होते। तुला भावना माहित हो, मला काही माहिती नाही त्याच्याबद्दल, कारण हे जास्त माहिती ठेवतात सध्या। मी सध्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे इथे आता पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, दरड कोसळली, घरं पडलेत, त्या ठिकाणी मी सध्या 8 दिवसापासून फिरतोय। आपल्याला कल्पना आहे 4-5 तारखेपासून, 4 तारखेपासून त्यांच्याबद्दल अधिक माहिती गुलाबभाऊ सांगू शकतील। मागच्या काळामध्ये तुमच्यामुळे त्यांचा प्रवेश रखडल्याची कोणाचा? माझ्यामुळे? माझ्यामुळे मी कसं काय थांबवणार? त्यांची डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीला, त्यामुळे मी फार छोटा माणूस आहे, माझी तर मुंबईपर्यंत पण हॉटलाईन नाही, त्याच्यामुळे आपल्या जळगावमध्ये बरं आपण आपले भाऊ त्यांनी त्यांना वरतून जर ग्रीन सिग्नल मिळाला ठीक आहे ना, मग काय कोणाची काय अडचण आहे का? ते मागच्या वेळेला काही म्हणले ते माझ्या तुम्हाला टाकला फोटो काढले, फोटो गायब झाले म्हणून काही म्हणत होते मागे। आपल्याला काही माहिती आहे त्यांच्याबद्दल। भाऊ वाढदिवसाला त्यांनी मी भाष्यकार नाही ना, मी काय राहत आहे का? तुम्ही म्हटले ना की वरून जर ग्रीन सिग्नल मिळाला आता ते म्हणतायत, आता तुमची चर्चा चालली आहे, मिळालं तर काय होईल, तर मग मिळालं तर ठीक आहे। भाऊ त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी भाजपमधील जे जुने सहकारी आहेत म्हणजे गडकरी साहेबांपासून तर सर्वांनाच निमंत्रण दिलेलं आहे। अच्छा, या वाढदिवसाला ती मोठी माणसं आहेत बाबा, मी त्यांच्याबद्दल काय बोलू? त्यांचा वाढदिवस तसाच होईल, दिल्लीपासून लोक येतील सगळे, पण मी त्याच्याबद्दल काय जास्त टिप्पणी करू? तुम्हाला वाढदिवसाचा त्यांना निमंत्रण शुभेच्छा आहेत। नाही अजून तरी मिळालं तुम्हाला आलो नाही मिळाला तर जाल का? नाही आम्हाला कोणाला म्हणतो मिळालं तर जाल। आता असं जर तर नाही मिळालं तर विचार करू। हो तुला भाऊ मतदारसंघ छोटा चर्चा कोण? हा वेगळा मतदारसंघ अजून 3 वर्ष आता दामलेला सांगितलं मी, पण 3 वर्ष बाकी आहे अजून निवडणुका। मी दामलेला तेच सांगितलं आपल्याला की 3 वर्ष बाकी असताना अजून हा विषय करणं म्हणजे थोडं बरोबर वाटत नाही मला।